पहलगाम इथं पर्यटनासाठी गेलेल्या पर्यटकांवर दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्याचा वणी येथे सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समस्त वणीकरांनी हल्ल्यातील मृत पर्यटकांना मौन पाळत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली। तसंच या दहशतवादी प्रवृत्तीचा तीव्र शब्दामध्ये निषेध व्यक्त करण्यात आला। वणी येथील संताजी चौकामध्ये गुरुवारी सायंकाळी 6:30 वाजता ग्रामस्थांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करणारे आणि मृतांना श्रद्धांजली अर्पण करणारे फलक तसंच तिरंगा हाती घेत दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दामध्ये निषेध केला। दहशतवादी संघटना तसंच त्यांचे पोशिंदे यांच्याविरुद्ध घोषणांनी परिसर दणाणून गेला होता। दहशतवाद्यांचा नायनाट केल्याशिवाय भारत स्वस्थ बसणार नाही, पाकिस्तान मुर्दाबाद अशा प्रकारच्या घोषणा यावेळी देण्यात येत होत्या। भारताने यापूर्वी अशा दहशतवादी हल्ल्यांना योग्य वेळी चोख प्रत्युत्तर दिले, त्यामुळे या हल्ल्याला तेवढ्याच चोखपणे केंद्र सरकार उत्तर देईल असा विश्वास आहे, असं मत रविकुमार सोनावणे, प्रवीण बोरा, मीना पठाण, डॉक्टर मधुकर आचार्य, मोहन महाले, तुषार शर्मा यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या। काश्मीरमधील पर्यटकांना घाबरवण्यासाठी दहशतवादी हल्ला पर्यटकांवर करण्यात आला। आतापर्यंत पर्यटकांना कधी लक्ष केलं जात नव्हतं। घडल्या प्रकाराची केंद्र सरकारमधील वरिष्ठ नक्कीच गंभीर दखल घेऊन दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करतील, परंतु आपण आपल्या गल्लीपासून सतर्क राहून वेळेस देशाविरुद्ध कृत्य करणाऱ्याला ठेचून काढलं पाहिजे, अशी भावना उपस्थितांनी व्यक्त केली। आणि त्या कॅबिनेटमध्ये मागचा प्रश्न त्यांनी तसाच लावायचं ठरवलं। त्या ठिकाणी उल्लेख केला की पाणीसुद्धा त्यांचं बंद केलेलं आहे आणि अतिशय त्यांच्या ज्या आपल्या या भारत देशामधून त्यांना सवलती दिल्या जातात त्या सगळ्या बंद झाल्या पाहिजे। की या ठिकाणी बोलण्यासारखा हा विषय नाही, परंतु सकाळ ग्रुपला पाठवले नाना एक जागरूक नागरिक म्हणून त्यांनी हा जो 6:30चा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला। अल्प वेळातसुद्धा या ठिकाणी सर्वच घरातून या ठिकाणी नागरिक उपस्थित आहेत आणि वणी गावच्या वतीनं, वणी ग्रामपालिकेच्या वतीनं, वणीतल्या सगळ्या संस्थांच्या वतीनं मी ह्या गोष्टीचा निषेध करतो आणि त्या ठिकाणी जे हुतात्मा ज्यांना प्राप्त झालं त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो। हृदयाला चाटून गेलेला आहे। आपल्यावर सुद्धा ही पाळी येऊ शकते आणि त्यामुळे प्रत्येक भारतीयांनी पुण्या गोविंदांनी नांदायलाच पाहिजे। भारत प्रथम ही मानसिकता ठेवायला पाहिजे आणि आपले स्वतःचे स्वार्थ अशा वेळेला तरी विसरले पाहिजेत। ह्या 3 गोष्टी जरी आपण करू शकलो, आता काल 1500 लोक त्या परिसरामध्ये होते, सगळ्यांनी मिळून ठरवलं असतं तर त्या 4 जणांची बंदूक एक 5-6 जण अजून नेले असते, पण त्या 4 जणांचा खात्माच केला असता। आम्ही सुद्धा ही मानसिकता ठेवायला पाहिजे। अशी जर वेळ आली तर आम्ही बघ्यासारखे बघत राहणार, तर अजून 25 माणसं मरू शकतील। त्यामुळे आपल्यावर पाळी आली तर आपण पहिल्यांदा पुढे जायचं, ही मानसिकता आपल्या मनामध्ये आली पाहिजे। कालचा धडा खरं म्हणजे हा आहे, तो आजपर्यंत कोणीही तो व्यक्तसुद्धा केलेला नाही आहे। 4च जण आलेले होते आणि व्यवस्थित विचारत होते। यानंतर पाकिस्तान मुर्दाबादच्या फलकावर जोडे मारत दहन करण्यात आलं। यावेळी सर्वपक्षीय कार्यकर्ते, विविध संघटना मंडळ यांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। प्रतिनिधी दिगंबर पाटोळे, वणी, नाशिक।